नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत हरभऱ्याची हिरवी भाजी. सुकी भाजी करायची आहे आपल्याला. त्यासाठी मी हरभऱ्याची पाने ही कोवळी पानं निवडून घेतलेली आहेत, साफ करून घेतलेली आहेत. तर ही आता भाजी आपल्याला धुवून घ्यायची आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं. त्यानंतर चिमूटभर हिंग. हिंगामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला. त्यानंतर एक 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या ठेचून घ्यायच्या आहेत आणि चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या आणि त्यानंतर टाकायच्या आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं. खूप मस्त होते ही भाजी, तुम्ही नक्की ट्राय करा. तर ब्राऊन रंग, हलका ब्राऊन रंग आलेला आहे. त्यानंतर आपण भाजी धुवून घेतलेली आहे स्वच्छ, त्याच्यानंतर टाकायची आहे. प्रत्येकाकडे ही भाजी बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते, तर आमच्याकडे अशा पद्धतीने बनवली जाते. तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान होते ही भाजी. त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये, चांगलं परतून घ्यायचं. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणे हे पूर्णपणे फुकट आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर मी इथे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. ते एक अर्धा तास मी भिजत ठेवलेली होती, तर त्याच्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर 4 चमचे दाण्याचा कूट. शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि त्याचा कूट बनवलेला आहे, तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि 1 वाटी पाणी घालून आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे. थोडंसं शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये 2 चमचे शिजलेला भात टाकणार आहोत, पण आधीच नाही टाकायचा, भाजी शिजल्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. तर पाणी टाकून झाकण ठेवून याला आपल्याला मीडियम टू मंद गॅसवर किंवा मीडियम गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर झाकण ठेवायचं आहे. गॅस मी मीडियम केलेला आहे. तर आपली भाजी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे डाळ आपण भिजवून घेतल्यामुळे चांगली शिजते, जास्त पण शिजू द्यायची नाही डाळ. त्यानंतर 2 चमचे शिजलेला भात घेतलेला आहे, कुस्करून टाकायचा. भातामुळे खूप वेगळी टेस्ट येते आणि खूप छान होते. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. तर मिक्स करून घ्यायचं आहे आणि भात टाकून झाल्यानंतर एक 2-3 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायची आहे नुसती भाजी. तर झाकण ठेवायचं आहे आणि मस्त अशी 2-3 मिनटं वाफवून घ्यायची आहे. खूप अप्रतिम लागते ही भाजी. भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. तर तयार झालेली आहे हरभऱ्याची भाजी. नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.